हं. कोण असेल? हं. हं. आता कोण? हं. कोण आहे तिकडे? झोपूही नाही देत. हं. 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 हां. हां. ओह! कोण आहात तुम्ही? काय बोललीस? मी कोण आहे तुला माहिती नाहीये का? नाही माहिती. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे खरंच तुला माहिती नाहीये का? नाही माहिती. कोण आहात तुम्ही? कोणाला भेटायचंय तुम्हाला? ओह, माझं नाव मुन्ना शिवा आहे. हां? हा जो एरिया आहे ना, याचा दादा आहे मी. हां? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण हां? तू कसं नाही ओळखत मला? इंट्रोडक्शन झालं ना, आता आं? ओळखतेस ना? ठीक आहे ना. कोण हवाय तुम्हाला? ते सगळं सोड. तुझा पती कुठे आहे? त्याला बोलाव ना. ते आत्ता नाही आहेत. ऑफिसच्या कामाने बाहेर गेलेत. त्यांना यायला 1 काय आठवडा बोलली? लागेल. त्याला जा यायला आता तुम्ही. थांब. हॅलो, एवढा मोठा गुंड तुझ्या समोर उभा आहे आणि तुझी हिंमत की तू दार बंद करतेस? एका आठवड्यात परत करीन म्हणून 1,00,000 कर्ज घेतलंय त्यांनी माझ्याकडून. आतापर्यंत मुद्दल आणि व्याज काहीच नाही आलं. फोन केला तर त्याला आं? कट करतोय तो. आं? इमानदारीने पैसे परत केले तर मी इथून निघून जाईन. परत नाही केले तर तुमचं काय करीन मी तुम्हालाही माहित नाही. माहितीये ना कोण आहे मी? मुन्ना शिवा. अरे, कुठे चालले? मी आत्ताच सांगितलं ना ते घरी नाहीयेत. 1 आठवड्यानंतर येऊन त्यांना भेटा. आपण जे बोललो कळलं की नाही? इमानदारीने माझे पैसे परत करा, मी इथून निघून जाईन. नाहीतर मी बसून राहीन, कुठेच जाणार नाही मी इथून. प्लीज सर, जरा हळू बोला ना सर. जर आजूबाजूवाल्यांनी ऐकलं तर माझं नाव खराब होईल. माझं समजून घ्या सर. हे आले की तुम्ही परत या. प्लीज सर. ठीक आहे. जेव्हा तू इतकी विनंती करतेस, तुला एक ऑफर देतो. काय हे आहे ते? बघ, मुद्दल नको देऊस तू. मला फक्त व्याज दे. बस तेच खूप आहे. नाही दिलेत तर इथून उठणार नाही मी. सर, माझ्याजवळ सध्या इतके पैसे नाही आहेत सर. प्लीज सर, जरा समजून घ्या ना. सध्या तुझ्याकडे किती पैसे आहेत? खरं सांगते, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीये सर. तर मी इथून हलणार नाही. अरे, तुझा नवरा काय येऊ दे, म्हटलं? इथेच थांबतो मी. 1 मिनिट थांबा सर. मी एक फोन करून घेते. अरे अरे, काय करते? कोणाला फोन करतेस तू? माझ्या नवऱ्याला सर. हो, तुझा फोन तो उचलेल. इमानदारीने घरात जेवढे पैसे आहेत तेवढे आधी आण. त्याशिवाय कोणाशी बोलू नाही शकत तू. पैसे आणायचे. एकदा फोन तर करू द्या सर. कोणाला कॉल नाही करू शकत तू. चांगलं होईल तू पैसे आणलेत तर. सर. बोललो ना जा म्हणून. हे घ्या सर. हे किती आहेत? 3,000 रुपये आहेत सर. ठीक आहे. यावेळी तुझा चेहरा पाहून तुझ्यावर दया दाखवून इथून निघतोय मी. हे तर माझ्या व्याजापेक्षाही खूप कमी आहेत. तरी तुझ्यासाठी मी इकडून चाललोय. ठीक आहे? नवरा आला की सांग माझे पैसे लवकर परत कर म्हणून. सर, माझा फोन. अरे हो, तुझा मोबाईल आहे ना. घे पकड. हं. हं. ओह! हॅलो सर, सायकॅट्रिस्ट डॉक्टर मोहन आहेत का तिथे? हो मॅडम, डॉक्टर मोहन बोलतोय. बोला. डॉक्टर, माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम आहे आणि त्याबद्दलच मला तुम्हाला भेटायचंय. आज मी तुम्हाला येऊन भेटू शकते का डॉक्टर? मी पुढच्या आठवड्यातच क्लिनिकला येईन. बघा, कुठली इमर्जन्सी असेल तर माझ्या घरी येऊ शकता तुम्ही. जर कुठली इमर्जन्सी नसेल तर पुढच्या आठवड्यात क्लिनिकलाच याल तुम्ही. ओहो, खूपच इमर्जन्सी आहे डॉक्टर. आजच आम्ही तुमच्या घरी येऊन भेटतो. अच्छा, तर मग ठीक आहे. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माझ्या घरी या तुम्ही. मी घरचं लोकेशन व्हॉट्सअपवर शेअर करतो. ठीक आहे? ओके डॉक्टर. कोण आहात तुम्ही? डॉक्टर, सकाळी तुम्हाला फोन करून नवऱ्याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलली होती ना? ओ, तर त्या तुम्हीच आहात का? या ना, बसा ना. बसा.
बोला, काही महत्वाचं होतं, बोलणार होतात? ते असं आहे की डॉक्टर, बऱ्याच दिवसांपासून माझ्या नवऱ्याला एक प्रॉब्लेम आहे डॉक्टर. काय सांगताय? काय प्रॉब्लेम आहे? हं? हं, हं. हं? बस ना. हं. थोडं तू पण पी ना. नाही नाही, तुम्हीच प्या ना हे. माझं झालं. याला तिकडे ठेवून दे. हं. अच्छा, लाईट ऑफ करते हा. अगं हे काय करते? लाईट ऑफ नको करू प्लीज. त्याला हं? चालूच राहू दे ना. काय हो, काय झालं? लाईट ऑफ करायला का घाबरताय? अरे रे, असं काहीच नाहीये. मला एक प्रॉब्लेम आहे ग डिअर. हं? माहितीये, जेव्हा लहान होतो मी तेव्हापासूनच मला अंधाराची भीती वाटते. आणि अंधारात काही काम नाही करता येत मला. हं? म्हणून जे काही काम करत असतो ते उजेडात करत असतो मी. अरे अरे, मला तर लाज वाटेल. माझ्याबद्दल जरा विचार करा ना. पण तुम्ही म्हणाल तसं उजेडात करणं मला काही नीट वाटत नाहीये. अहो, माझ्या ओळखीचे एक सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहेत. त्यांच्याकडनं जर आपण उपचार घेतले ना तर तुम्ही नक्की बरे व्हाल, हो ना? ठीक आहे, आपण जाऊ. पण आज आपण उजेडातच करू ना. हं? काय विचार करतेस? आ? हं? हं. हाच प्रॉब्लेम आहे डॉक्टर. हो, तर ही तुमची समस्या आहे. हो ना डॉक्टर. ते फक्त घरीच नाही, ते जेव्हा बाहेरही जातात तरी उजेडातच काम करतात. ह्यांच्या या सवयीमुळे आमच्या शेजारच्यांना किती त्रास होतो हे यांना कळतच नाही. तुम्हीच काही करून यावर उपचार करा डॉक्टर. ओके ओके, हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. 1-2 काउन्सिलिंग नंतर हे लवकर बरे होतील. याविषयी तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढच्या आठवड्यात मी क्लिनिकला पोचेन. तुम्ही तिथे याल तर मी यांना काउन्सिलिंग देऊ शकेल. हे लवकरच बरे होतील. तुम्हीच काहीतरी उपाय करून डॉक्टर माझा जीव वाचवा ना हो डॉक्टर. अहो, तुम्ही अगदी बरे व्हाल. तुम्हाला गंभीर असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला 1-2 दिवस काउन्सिलिंग दिली ना, तुम्ही अगदी पूर्णपणे बरे व्हाल. आता खुश आहात ना? खूप बरं वाटले डॉक्टर. खूप धन्यवाद डॉक्टर. ठीक आहे, सध्या आम्ही जातो. पुढच्या आठवड्यात आम्ही तुमच्या क्लिनिकला येऊन भेटतो. ठीक आहे, या. घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मी यांना बरं करेन. हं. हं? हं? सर? सर? हं? कोण आहात? काय हवंय? नमस्कार हा, सर. नमस्कार. सर, मी तुमच्या बाजूच्या फ्लॅटमध्येच राहते हो, असं सर. आहे का? काय तुम्ही थोडी मदत कराल का सर? हेल्प करायची आहे? काय मदत हवी आहे? मला जरा पैशांची गरज आहे. पैशांची गरज आहे? किती पैशांची आवश्यकता आहे? 5,000 रुपयाची गरज आहे सर. 5,000 रुपये? सकाळीच एकाचा फोन आला, त्याला सगळेच पैसे दिलेत मी. प्लीज असं नका बोलू सर. सध्या मला पैशांची खूप गरज आहे सर. इतके पैसे तर माझ्याकडे नाही आहेत आता. प्लीज सर. आधी तुम्ही आत या ना, बसून बोलूया आपण. हो. बसा ना. हं, हो, काहीच हरकत नाही, बसा ना. हं. अच्छा, प्यायला काही हवंय का? अरे काही नको सर. मला एक काम आहे, मी आज जाऊन येतोच. हां, ठीक आहे ना सर. हे घ्या. सध्या 2,000 रुपये आहेत. यांनीच काम चालवा आता. संध्याकाळी या आणि 3,000 अजून घेऊन जा. थोडी दया करा सर. पैशांची खूप गरज आहे सर. अगदीच मॅडम, मी नक्कीच तुम्हाला देईन. बोलो ना, सकाळी एकाला दिले मी ते पैसे. सो इतके पैसे नाही आहेत घरी. संध्याकाळी ATM मधून काढून देईन मी तुम्हाला. ते सगळं सोडा. तुमचे पती काय काम करतात? माझा नवरा एका कंपनीत इंजिनियर आहे सर. ओ, असं आहे तर. त्यांचा पगार किती आहे? 20,000 पर्यंत मिळून जाते सर. 20,000च पगार आहे. तुम्ही कुठे काम करता का? नाही सर. मी घरीच राहते. हाऊसवाईफ आहात का? बघा मॅडम, आजकालच्या काळात पती पत्नी दोघांनी एकत्र काम केलं तरी पैसे कमीच पडतात. अशात जर तुम्ही रिकाम्या राहिलात तर तुमच्या नवऱ्याच्या 20,000 पगाराने तुम्ही संसार चालवणार कसे, सांगा ना? याबद्दल मी आधीच बोलली होती, पण त्यांनी काय म्हटलं माहितीये? की तुला बाहेर जाऊन काम करायची काहीच गरज नाहीये सर. जर पती पत्नीने एकत्र काम केलं तरच जीवनचक्र पुढे चालू शकतं, कळलं?
नाहीतर सगळ्यांसमोर हात पसरायची वेळ येईल. ठीक आहे, मी एक दिवस घरी येऊन तुमच्या नवऱ्याशी बोलून तुला नोकरीवर पाठवण्याची शिफारस करेन. ठीक आहे ना? नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे सर. मी त्यांच्याशी बोलील सर. जर ते तयार नाही झाले तर मी तुमच्याशी येऊन बोलील सर. तेव्हा तुम्ही येऊन नक्की त्यांच्याशी बोलून घ्याल सर. ठीक आहे मॅडम, पहिले हं. तुम्हीच त्यांच्याशी बोला. जर तुझ्याकडून नाही होऊ शकलं तर मग मी येऊन बोलेन. ओके सर. हे सांग, तुला मुलं किती आहेत? फक्त एक मुलगी आहे मला. फक्त एक मुलगी. काय करते ती? सध्या ती नर्सरीमध्ये आहे. ओहो, LKG मध्ये शिकते. ठीक आहे, ठीक आहे. तुला एक मुलगी सुद्धा आहे. जर तू कामावर जाशील तरच तिच्याकरता काही जमवू शकशील. कळतंय ना? ओके ओके सर. मॅडम. थँक्यू सर. अच्छा, हे पैसे कधी परत करणार? हेच की सर, मी 20 दिवसात देऊन देईल सर मी तुम्हाला. 20 दिवस? चला ठीक आहे. तुम्ही इथे बाजूलाच राहता म्हणून व्याजाची मला तशी काही गरज नाहीये. पण वचनाप्रमाणे 20 दिवसाच्या आत मला आणून द्या. हां. ओके ओके मॅडम, या सर. तुम्ही. थँक्यू सर. बाकीचे 3,000 देऊन द्या. हो हो, नक्की देईन मॅडम. हं. संध्याकाळी या, तुम्हाला मिळून जातील. हां, ठीक आहे ना हं. सर.